वांद्रे पश्चिम स्थानकाबाहेरील एसवी रोड ते लकी जंक्शन पर्यंत असलेला स्कायवॉक पाडण्याचं काम पुन्हा सुरू होणार आहे। वांद्रे स्टेशनच्या ऐतिहासिक सौंदर्याला बाधा आणणारा स्कायवॉक पाडण्यात येणार आहे। मेट्रो लाईन 2B पर्यंत जाण्यासाठी सुमारे 7 महिन्यांपूर्वी स्कायवॉकचा मोठा भाग पाडण्यात आला होता। स्कायवॉकच्या बाजूचं संरक्षक कवच काढण्यात आलं असलं तरी त्याच्या आजूबाजूचे खांब, पदपथ आणि धातूचे रॉड शिल्लक आहेत। आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। वांद्रे स्थानकाबाहेर असलेला स्कायवॉक जो एसवी रोड ते लक्की जंक्शन पर्यंत आहे तो पाडण्याचं काम पुन्हा सुरुवात होणार आहे। मी सध्या वांद्रा स्थानकाबाहेर आहे आणि वांद्रे स्थानकाच्या ऐतिहासिक सौंदर्याला बाधा आणणारा हा स्कायवॉक पाडण्यात येणार आहे। ऐतिहासिक वारसा असलेलं हे वांद्रे रेल्वे स्थानक त्याला नवी झळाळी मिळालेली आहे। ऐतिहासिक दर्जा व रूप जतन करण्यात आलेला आहे आणि त्यातच अडथळा निर्माण करणारा हा स्कायवॉक पाडण्यात येणार आहे। मेट्रो लाईन 2B DN नगर ते मंडाले पर्यंत जाण्यासाठी सुमारे 7 महिन्यापूर्वी स्कायवॉकचा मोठा भाग पाडण्यात आला होता। स्कायवॉकच्या बाजूने संरक्षण कवच काढण्यात आले असले तरी त्याच्या आजूबाजूचे खांब, पदपथ आणि धातूचे रॉड शिल्लक राहिले आहेत। या परिसरात मंदिर, महानगरपालिकेची शाळा, मस्जिद अशा आहे त्यांच्यासाठी हा स्कायवॉक रोजच्या वापरातला होता आणि दैनंदिन वापरात लाखो रेल्वेतले प्रवासी या स्कायवॉक वरून प्रवास करत होते। ज्या प्रवाशांना या स्कायवॉकचा वापर करून एसवी रोड ते लक्की जंक्शन पर्यंत जायला मोकळा मार्ग होता त्यांना मात्र आता येत्या काळात अडचणींचा सामना होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांना येत्या काळात या स्कायवॉक नसल्यामुळे त्रास देखील होऊ शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण चव्हाणसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।